नमस्कार, कशा आहात सर्व? आय होप सर्वजण मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर सकाळचे वाजलेले आहेत 9. तर आज बनवायचे आहे. आता एक्झाम चालू असल्यामुळे काय होतंय थोडंसं तर आपण पाहणार आहोत की मोड आलेले मूग सकाळी खाल्ल्याने काय काय फायदे होतात. तर याच्यामध्ये काय व्हिटॅमिन सी आहे, भाजी प्रतिकारशक्ती चांगली राहते, मी कशी जास्त फायबर आहे याच्यामध्ये, पचन क्रिया सुद्धा सुधारते आपली. याच्यामध्ये कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे आणि हे खाल्ल्याने काय होतं म्हणजे हाडे मजबूत राहतात. त्याच्यानंतर याच्यात कमी कॅलरी आहे आणि वजन ज्याचं जास्त असेल त्याचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही सकाळी रोज मोड आलेले शेअर करणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता त्वचा निरोगी राहते, आपली साखर जी आहे ती नियंत्रणात राहते. ज्यांना डायबिटीस वगैरे आहे त्यांनी हे जरूर नक्कीच खा, खरंच खूप फायदेशीर आहे. तर आपण काय काय घेतलंय तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जे की आपल्याला बनवायची आहे मुगाची उसळ, म्हणजे रश्शावाली नाही बनवायची, सुकी बनवायची. तर इथं मी 2 कांदे घेतलेत, मीडियम आकाराचे घेतलेत. त्याच्यानंतर टॅमॅटो घेतलेला आहे 1 मोठा असा. इथं घेतलेला आहे कढीपत्ता, कोथिंबीर आणि मसाले कोणते कोणते घेतले दाखवते तुम्हाला. हा आहे सांबर मसाला, थोडासा लाल तिखट आहे. नंतरला आहे किचन किंग मसाला, गोडा मसाला आहे, कांदा मसाला आणि हळद आहे. तर मीठ आपण नंतर टाकणार आहे. तर आता आपण ना लसूण घ्यायचा बाकी आहे. तर लसूण मी दुसरीकडे ठेवलेला आहे, दाखवतो तुम्हाला. तर इथं आहे ना बघा, लसूण पण घेतलाय. गावरान लसूण आहे, तो फक्त मी ठेचून घेते, सोलून वगैरे घेत नाही. तर आता एवढं आपल्याला लागणार आहे. तर आपण आता कढई घेऊया. तर आता इथं बघा मी हे घेतलेलं आहे कढई, त्याच्यात थोडंसं आपल्याला तेल टाकायचंय. तेल टाकून घ्यायचंय, नंतर जिरी मोहरीची फोडणी द्यायची. इथं जिरी मोहरी टाकून घेऊया. कढीपत्ता टाकायचा आणि लसूण लगेच टाकायचा, कांदा टाकायचा. आता कांदा आपल्याला 10 मिनिटं छान असा ब्राऊन करून घ्यायचा आहे. पाहू शकता कांदा आपल्याला ना 10 मिनिटं छान असा ब्राऊन करायचा आहे. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला टॅमॅटो. टॅमॅटो लवकर मऊ व्हावं म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, थोडंसं टाकायचं आहे. तर आपण जे हे मसाले घेतलेत, हे मसाले देखील आपल्याला त्यात टाकायचे. आता मिक्स करून घ्यायचं.
गॅस बारीक करायचा. त्याच्यावर एक आपल्याला 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवायचं. दाखवतो तुम्हाला. तर पाहू शकता आपले आता मिक्स करून झाले. याच्यावर 10 मिनिटं झाकण ठेवायचं, जेणेकरून टॅमॅटोचं आपलं जे आहे ते सॉफ्ट झालं पाहिजे टॅमॅटो, आणि टॅमॅटोला असं पाणी सुटलं पाहिजे. तर पाहू शकता आपला टॅमॅटोचा किती छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि तेल सुद्धा सुटलंय. तर आता आपल्या याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे, आणि जे आहे मूग आलेले मोड आहेत ते पण टाकून घ्यायचे. तर आता इथं लसूण आहे. लसूण लास्ट का टाकायचा, कारण का लसूण जर जळाला ना तर त्याचा वास चांगला येत नाही, म्हणून लसूण जो आहे नंतर टाकायचा. आणि हा गावरान लसूण आहे त्याच्यामुळे ना त्याचा वास पण खूप छान येतो. आधी जर टाकला ना तेलामध्ये तर तो जळतो. तर इथं तर मी बघा हे मूग जे आहे हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे मस्तपैकी, कारण का वास येतो त्याचा, म्हणून 2-3 पाण्याने छान धुवून घेतलेत. तर आता हे जे आहे गावरान मूग आहे, घरचेच मूग आहे. तर आता हे मी टाकून घेणार आहे. आणि मूग जे आहे ना खरंच खूप पौष्टिक आहे खाण्यासाठी. सकाळ सकाळी नुसते बॉईल करून जरी तुम्ही खाले ना मूग तरी पण खूप भारी आहे. म्हणजे ज्याच्या अंगामध्ये व्हिटॅमिन वगैरे कमी असेल ना तर प्रोटीन याच्यामधून भरपूर प्रमाणात भेटतं. याच्यात आपल्याला मीठ पण टाकून द्यायचं. आता मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर आहे ती पण टाकून द्यायची. याच्यावरती दाखवते तुम्हाला आता. तर पाहू शकता आपली मुगाची भाजी. तर आपल्याला याला 10 मिनिटं वाफेवर शिजून घ्यायचंय आणि भाजी आपली रेडी होणार आहे. तर आपल्याला आता फक्त झाकण ठेवायचं बारीक गॅस करून, पाणी वगैरे टाकायचं नाही. तर तुम्ही किती छान अशी आपली याची मुगाची जी भाजी आहे ती छान अशी सुक्की बघा किती छान झाली, आणि मस्त खायला सुद्धा खूप भारी लागते. टिफिनला तर एकच नंबर आहे. नाव की साध्या सोप्या पद्धतीने आणि टेस्टी पण होते पाहू शकता, कारण का टॅमॅटो टाकलं ना भाजी खूप छान होते. तर इथं बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. पाहू शकता मूग जे आहे आपले एकही मुगाचा जो मोड आहे तो मोडलेला नाहीये. सारखी हलवायची नाही भाजी, एकच वाफेवरती शिजून घ्यायची म्हणजे खायला पण छान लागते. आणि मूग जे आहे आपले ते मोड जे आहे ते मोडत नाही पाहू शकता. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी. तर चला बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त रहा.